बारामतीमध्ये सध्या पवार संवाद हा चर्चेचा विषय ठरतोय। एकीकडे बारामतीत पवार विरुद्ध पवार लढत होणार नसल्याचे पवार कुटुंबातील सदस्य सांगतायत, मात्र प्रत्येक जण हा जनसंपर्क वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय। युगेंद्र पवारांनी बारामतीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद बैठक सुरू केली आहे। बारामतीत महावीर भवन इथे हा संवाद मेळावा पार पडला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईत बैठक पार पडल्यानंतर बारामतीत युगेंद्र पवारांनी बैठक बोलावली। या बैठकीत युगेंद्र पवार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतायत। तसंच रोहित पवार देखील बारामतीत ऍक्टिव्ह झालेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र आणि रोहित पवार, तर राष्ट्रवादी पक्षाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि जय पवार लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे आगामी काळात कशा प्रकारे दोन्ही पक्ष वाटचाल करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान पवार विरुद्ध पवार लढतीवर युगेंद्र पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया। पवारच लढाई होईल याची काय गॅरंटी आहे? उद्या काही होऊ शकतं। उद्या मी तुम्हाला जयदीप सर आधी पण सांगितलेलं आहे की 2029 ला अजून 3 वर्ष राहिलेली आहेत। माझं उत्तर काय बदलणार नाहीये। एका वर्षात खूप काही गोष्टी बदलू शकतात। आपण 29 ला बघू, तुम्ही 28 ला मला विचारा, तेव्हा मी तुम्हाला सांगेन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।